ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरामधील बॉन्डी बीचवरती 1000 ज्यू लोक जे आहेत हे त्यांचा हनुका नावाचा सण साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. सर्व काही ठीक सुरू होते. याच वेळी अचानक दोन व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार चालू केला. या गोळीबारामध्ये 15 लोक मृत्युमुखी पडले, अनेक लोक जखमी झाले होते, लोक सैरावया पडत होते, गोंधळ सुरू होता. याच वेळी एक व्यक्ती धीराने धाडसाने पुढे आला. त्या व्यक्तीचं नाव होतं अहमद अल अहमद. हा एक फळ विक्रेता 43 वर्षांचा, ज्याचा जन्म सिरियामध्ये झालेला आहे, मात्र तो ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. त्याने एका हल्लेखोरावरती झडप टाकली, त्याची बंदूक हिसकावून घेतली. या झटापटीमध्ये त्याला 2 गोळ्या लागलेल्या आहेत, पण त्याने धीर सोडला नाही. याची जिद्द चिकाटी बघून तो दुसरा हल्लेखोर जो आहे तो लांब पळून गेला. नंतर पोलीस आले. पोलिसांनी 2 हल्लेखोरांनी एकाला मारले, दुसऱ्याला त्यांनी अटक केलेली आहे. याची चौकशी सुरू आहे. धर्माचा अँगल पुढे ठेवून अनेक लोक प्रचार करत असताना खुद इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत ते धर्माच्या पार्श्वभूमीवरती हा एक प्रचार करण्यासाठी गुंतलेले असताना अहमद जो पुढे आला त्याने माणुसकी हीच खरी आपली ओळख आहे आणि तेच खरं जे आहे ते तत्त्व आहे, आपल्या सर्वांना एकत्र जोडणारं, हे जगाला दाखवून दिलं. आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन जे लोक आहेत हे या अहमदला हिरो मानतायत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान जे आहेत ह्याला जखमी अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये बघण्यासाठी गेले. हा अहमद जो आहे तो एक नॅशनल हिरो म्हणून उदयास आलेला आहे आणि त्याने दाखवून दिलेला आहे की जगामध्ये खरा धर्म हा माणुसकीचा धर्म आहे.